आणि तुझ्या आयुष्यात काय घडलंय ते मला माहिती नाही, पण तू तुझं आयुष्य संपवायला निघाली होतीस हे मी तुझ्या डोळ्यात वाचलं. आपलं आयुष्य इतकं स्वस्त नसतं ग की आपल्याला वाटेल तेव्हा आपण ते टाकून द्यावं. पण आयुष्यात जगण्यासाठी जेव्हा काही उरतच नाही तेव्हा जगण्यासाठी पुन्हा एक नवीन उमेद निर्माण व्हावी असं काहीतरी करावं. आणि जर तेही जमलं नाही तर जगण्याकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी. खरं तर मी तुम्हाला विचारणं चुकीचं आहे. माझ्याबद्दल तुला जाणून घ्यायचं हो ना? सांगते की. नाहीतरी सतत हसणारा मुखवटा घेऊन जगताना त्यामागे किती दुःख आहे हे कोणाला तरी सांगावंसं वाटतंच ना. देवयानी अभिनेत्री होण्यापूर्वी मी सुद्धा तुझ्यासारखी एक सर्वसामान्य स्त्री होते. मला माझं घर, नवरा, मुलगी सगळं काही होतं, फक्त माझं कुटुंब नव्हतं. कारण त्या घराने मला कधी आपलं मानलंच नाही. आणि मग अशा कपल्सच्या बाबतीत जे काही घडतं ना ते माझ्या बाबतीत घडलं. आमचा डिवोर्स झाला, पण तरी मी अजून त्या घरातून बाहेर पडले असं नाही म्हणू शकणार. कारण माझी मुलगी आजही त्या घरात आहे. त्यांनी माझ्या मुलीला माझ्यापासून हिरावून घेऊन मला घरातून हुसकावून बाहेर काढलं होतं. सगळं संपलं होतं, पण आयुष्याने जगण्याची पुन्हा एक संधी दिली असं मी ह्याकडे पाहिलं. नाटकातनं, सिनेमातनं कामं करायची आवड मला लहानपणापासून होती. मग या क्षेत्रात आले. यश, पैसा सगळं काही मिळालं. पण मग तुमची मुलगी आता कुठे आहे? घरातनं बाहेर पडले तेव्हा मी स्वतःचं पोट कसं भरणार ह्याचा मोठा प्रश्न होता. त्यामुळे मुलीचा ताबा या सबबी खाली दिला नाही. आणि आता तर काय मी अभिनेत्री झाली. करिअरकडे जास्त लक्ष देणार, घराकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही हे कारण पुढे करून अजूनही माझ्या मुलीचा ताबा माझ्याकडे नाहीच आहे. मग तुम्ही काही प्रयत्न? मी जर मनात आणलं असतं तर मी काहीही करू शकले असते. पण माझ्या मुलीला मला एवढ्या लहान वयात कोर्टाची पायरी दाखवायची नव्हती हे खरंय. पण बघ ना, माझी मुलगी माझ्याकडे नाही हे जर मी दुःख करत बसले असते तर इतक्या लहान मुलांची आई होऊ शकले असते का? खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. देवयानी, एकतर तू मला आधी तू म्हण. तसं झालं ना तर आपल्यातल्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ना त्या आपोआप कमी होतील आणि आपण एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होऊ शकू. आणि राहता राहिला प्रश्न, तू मला ग्रेट म्हणालीस त्याचा, तर मी कायम परिस्थितीला ग्रेट मानत आले. कारण परिस्थितीच आपल्याला प्रत्येक वेळेला नव्याने जगण्याची संधी देत असते. तू म्हणतेस तसं सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, विश्वास टाकतो, तोच जेव्हा आपला विश्वासघात करतो तेव्हा. देवयानी, प्रेम, विश्वासघात हे जे तू शब्द वापरलेस ना ते म्हणजे जगणं नाही. आपल्या जगण्याचा, आयुष्याचा तो एक भाग आहे. तुला माहितीये गांधीजी काय म्हणायचे? ते म्हणायचे आपले संपूर्ण आयुष्यच निरर्थक आहे. ते जर अर्थपूर्ण बनवायचं असेल तर तसं आपल्याला काम करायला हवं. मग मला सांग, आपल्या या निरर्थक आयुष्यात प्रेम, विश्वासघात या शब्दांना आपण किती महत्त्व द्यायचं ते आपलं आपण ठरवायला नको?
रणवीरराजे, तुमच्या चेहऱ्यावर असे पराभवाचे भाव का? साईमा, शत्रू जर घराबाहेर असेल तर त्याच्याशी दोन हात करता येतात, पण शत्रू जर घरातलाच असेल तर? कुणाबद्दल बोलतात तुम्ही? प्रियदर्शनी. विक्रमादित्य आणि देवयानी प्रकरणात त्यांना देवयानी जास्त जवळची वाटते. प्रत्येक वेळी आपल्या विरोधात जाऊनच बोलायचं ही त्यांची जुनी सवय तुम्हाला माहिती नाहीये का? पण या वेळेला आम्हाला वेगळीच भीती वाटते. त्यांनी आमच्या विरोधात असं काही पाऊल उचलू नये, त्याने राजे शिर्केंच्या इभ्रतीला आणि आमच्या पब्लिक इमेजला धक्का लागेल. आणि म्हणून साईमा, आम्हाला असं वाटतंय की आता तुम्हालाच त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. रणवीर, आज पहिल्यांदा आम्ही तुमच्या तोंडून भीती हा शब्द ऐकतोय. कुणाची भीती वाटते तुम्हाला? प्रियदर्शनीची? त्यांच्या बोलण्याला घाबरून आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवावं असं तुम्ही आम्हाला सांगताय? साईमा. रणवीर, आज आम्हाला तुमची लाज वाटते. स्वतःच्या पत्नीला तुम्हाला सांभाळता येत नाही तर तुम्ही राज शिर्केंचं संस्थान काय सांभाळणार? आज तुम्हाला भीती वाटते कारण पुरुष म्हणून प्रियदर्शनींना त्यांची जागा दाखवून देण्यात तुम्ही असमर्थ ठरला आहात. नाही साईमा. मग खरं कारण आम्हाला सांगा. रणवीर, प्रियदर्शनी जर तुम्हाला पती म्हणून महत्त्व देत नसेल ना तर पती म्हणून घ्यायला तुम्हीच असमर्थ आहात. इथून पुढे त्यांच्यावर आम्हाला लक्ष द्यायचं काम सांगण्याऐवजी स्वतःतल्या पुरुषाला जाग करा. तुमचे सगळे प्रश्न आहेत ना ते पटापट सुटतील. या घरात राहायची इच्छा नव्हती ना तुमची? आत्ताच्या आत्ता चालत्या वा. गेट आउट. ऐकायला येत नाही सांगितलं ना? आत्ता? यावेळी? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमचं जाणं आमच्या मर्जीवर अवलंबून असेल. आम्ही आता ठरवलंय, तेव्हा निघा. सकाळी जा. दिसणार नाही तुम्हाला. का? सकाळी का? आत्ता का नाही? रागाच्या भरात बोलत असाल तुम्ही, पण एक स्त्री म्हणून आमच्या मर्यादांचं भान आहे आम्हाला. आमच्याशी बोलताना कुठे गेला होता मर्यादा? खरं तर तुम्हाला तेव्हाच हाकलून द्यायला हवं होतं. कम ऑन, गेट आउट. आत्ता आहात ना तशाच राहा. हीच तुमची मर्यादा आहे. पुन्हा आमच्या मनाविरुद्ध वागलात तर माफ करू तसं नाही. आई, अगं मी ते देऊ. साक्षी, ही देऊ कुठे आहे? असेल ना इथेच कुठेतरी. बघ ना कुठे ते. उठली का बघ. जा, मला बोलायचंय तिच्याशी. जा. उठली असेल अगं. साक्षी, बघ ना जरा जाऊन. माझं काम आहे तिच्याकडे. जा जा जा. बरं, बघतो. अरे देऊ. देऊ.
असेल ही? सांगून पण जात नाही. बाहेर झोपाळ्यावर असेल कदाचित. देव, कुठे गेली असेल ही? देव, देव. ऑटो, मी काल प्रगती पुस्तक पाहिलंय. गणितात खूप कमी मार्क आहेत. असं नाही करून चालणार. गणिताचा अभ्यास जास्त वेळ करायला लागेल. काय होत आहे. सुपरमॅन इकडे. जर पेरू हवे असतील तर डायरेक्ट झाडावर नाही चढायचं. कंप्लेंट आली आहे, असं करायचं नाही. काय काय हो का नाही? चिंगी, मावशींना सगळ्यांची काळजी नाही घेता येईल. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची. काय होत आहे. औषधं स्वतःहून घ्यायची. काय होत आहे. घेणार ना? हो. गुड गर्ल. स्वरा, ड्रॉइंगची वही पुढच्या आठवड्यात नक्की आणि प्रॉमिस. तोपर्यंत वैष्णवीची वापर. काय वैष्णवी, देशील ना? हा. अगं, या सगळ्यांशी बोलण्यात नको वेळ घालून. तुझी फ्लाईट निघून जाईल. चल निघ बघू आता. हो, आणि देवयानी, हे बघ, आता मुलांशी तुझी चांगली ओळख झाली आहे ना. कधी यावंसं वाटलं ना तर अगदी खुशाल निघून ये. मुळीच संकोच करू नकोस. हा? हो मावशी, नक्की आहे. चला बाय. ताई, माझी ड्रॉइंगची वही. हा, नक्की नक्की. आणि काय? ताई, पिकनिक. येस येस, पिकनिक पिकनिक. हो, नक्की जाऊया. तू निघ बघू आता. चल. आणि हे बघ, स्वतःची व्यवस्थित काळजी घे. कळलं ना? घेईन मी. चल. अच्छा, मी करेन फोन मधनं. आई, उठली का देव? अगं, ती रूम मध्ये नाहीच आहे. मला असं वाटतं आपण उठण्याच्या आधीच ती कुठेतरी बाहेर गेली असणार. न सांगता कुठे गेली असेल? काहीतरी महत्वाचं काम असेल ना तिचं, त्याच्याशिवाय नाही जाणार ती. एवढं कसलं महत्वाचं काम आहे? तू असं कर, तू तिला फोन लाव, विचार कुठे येते. अगं, मी फोन ट्राय केला होता पण आउट ऑफ रेंज आहे. तू काही काम असेल तर सांग ना मला, मी करते. नाही, असं झालं होते. जा तू तुझ्या कामात. गेले कुठे पोर? देवयानी, मी निघते. माझ्या फ्लाईटची वेळ झाली. इकडनं सरळ घरी जा आणि स्वतःची काळजी घे. थँक्स आम्रपाली. तुझ्यामुळे मला एक नवीन आयुष्य मिळालं. आयुष्याकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मिळाली. देवयानी, तू एक शिक्षिका आहेस. खरं तर माणसाने कसं जगावं हे तू शिकवायचंस. विश्वास ठेव माझ्या. यापुढे आत्महत्येचा विचारही मी मनात येऊ देणार नाही. देवयानी मॅडम, तुम्ही इथे? तुझी शाळा बघायला आले होते. काय शिकवत होतीस मुलांना? सरस्वती वंदना. तुझी शाळा नेहमी इथेच भरते? हो, डीव्ही सरांनी मला पहिल्यांदा इथे पाहिलं आणि मग त्यांच्या शाळेत घेऊन गेले. मी तुम्हाला ह्यांची ओळख करून देते. हा मित्रांनो, ह्या आहे आमच्या देवयानी बाई. नमस्ते बाई. नमस्ते. आता कोणीही गोंधळ करू नका आणि शांतपणे बसा. बाई या. देवयानी बाई, तुम्ही शाळेत का नाही येत? घरी काम होतं म्हणून. असं नका करू ना देवयानी बाई. तुम्हीच म्हणायचात ना काहीही झालं तरी शाळेत यायचं. आता तुम्हीच नाहीये. का ग? आणि मी नसले तरी दुसऱ्या बाई आहेत की. देवयानी बाई, मला पण शिक्षिका व्हायचंय तुमच्याच सारखं.
जर तुम्ही समोर नसलात तर मी कोणाला बघून शिक्षिका होणार? आज तुझ्या जवळ येऊन मी रडत नाहीये हे बघून तुला आश्चर्य वाटलं असेल ना, पण आता मी ठरवलंय रडायचं नाही. का रडू? सांग ना मला, जे काय झालं त्यात माझी काय चूक होती? मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. स्वार्थी तो होता, म्हणूनच स्वार्थी हेतू मनात ठेवून त्यांनी माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. पण आज जसं रडणं नाकारून मी स्वतःला बदललंय, तसंच एक दिवस मी त्यालाही बदलायला भाग पाडेन. कारण आजही माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे.